शाबास. सो आपलं 3Cs 4Ds हे आता कितवं सेशन लक्षात आहे? 9. राईट. 8 तुम्ही बघितलेत सगळे. आपण बरेच सीज बरेच डीज 3Cs 4Dsच्या पुढे गेलेलो आहेत. अजूनही आपण कॅप्चर केलेत भरपूर CDs. आज आपण आता जे करणार आहोत तो अजून एक नवीन अल्फाबेट आपल्याकडे ऍड होणार आहे आणि तो एक वेगळा अल्फाबेट आहे, तो आपण क्रिएट करणार आहोत. राईट. वादळ येत आहे, जोरात वादळ येत आहे, आवाज येतोय, चक्रीवादळ आहे. चक्रीवादळातला सायकलिस्ट आहे बघा. आपल्याकडचे पाहुणे अजून आलेले नाहीत, आपले गेस्ट यायचे आहेत. ते पण एक वादळ आहे, ते वादळ येईल आता एनी टाइम. बघा सगळ्यांनी आपल्या डावीकडे येस जोरदार टाळ्या. जो टाळ्या सतत चालू राहतील, टाळ्या सतत चालू राहतील. मोस्ट वेलकम. सायकलकडे लावा. सो वादळ आपल्याकडे अवतीर्ण झालेला आहे आणि आजचा आपला विषय आहे सायक्लॉन. काय आहे? तुमच्या समोर एक वादळ आलेलं आहे, बरोबर? राईट. तर आपण आता सुरुवात करूया. सगळ्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आज वेगळा जो अल्फाबेट आपण मिळवणार आहोत त्याच्याकडे लक्ष देऊया. तर कोण आहेत ते आपण बघूया. नाव त्यांचं काय नाव आहे? जोरात. पुढे काय लिहिलंय? त्याच्या पुढे जायच्या आधी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते. बीई प्रोडक्शन आणि एमटेक मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये आपण केलेला आहे श्रीयुत किरीट कोगजे. जोरदार टाळ्या. शालेय विद्यार्थ्यांपासून ते इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे लाडके आणि आवडते शिक्षक आहेत हे. अध्यापनासोबत सायकलिंग, स्विमिंग, रनिंग या प्रांतात आपण गेली काही वर्ष मुसाफिरी करत आहात. कित्येक स्पर्धांमध्ये आपण विक्रम नोंदवलेले आहेत आणि ते अजूनही कुणी मोडू शकलेलं नाहीये. त्याच्यासाठी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या दिल्याच पाहिजे. ऊन, वारा, पाऊस किंवा अपघात यातील कुठलीही गोष्ट आपल्याला सायकलिंग मोहिमेपासून परावृत्त करत नाही, कारण आपण चक्रीवादळ सायकलस्वार आहात. आपले अनुभव ऐकायला आमची मुलं उत्सुक आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सो सुरुवात करूया. किरीट, स्माइलिंग मॉन्स्टर आणि मेटॅलिक आयर्नमॅन. मॉन्स्टर, स्माइलिंग आणि हे काय जरा गडबड सांगे मुलांना सांग. ऍक्च्युली हे माझं सायकलिंग मधल्या सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी पाडलेलं नाव आहे स्माइलिंग मॉन्स्टर. कारण आमचे BRM वगैरे जे काही स्पोर्ट्स असतात ते स्पोर्ट्स मॉन्स्टरस ऍक्टिव्हिटी असं म्हणता येईल. म्हणजे साधारण 1500 किलोमीटर, 1500 किलोमीटर्स, 1200 किलोमीटर्स, 600 किलोमीटर्स, दीज आर द डिस्टन्सेस ऑफ कॉम्पिटिशन. एवढं अंतर आम्ही कॉम्पिट करतो. ऑब्व्हियसली ते झाल्यानंतर माणसं संपलेली असतात तरी मी स्माइलिंग असतो, कारण मला ते प्रचंड आवडतं. आणि म्हणून स्माइलिंग मॉन्स्टर. येस. ओके. आणि मेटॅलिक आयर्नमॅन ही कॉम्पिटिशन माहितीये का लोकांना काही? ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तिन्ही असतं, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. तर ह्या गोष्टी करता ऍक्च्युली खूप जास्त स्टडी बॉडी असणं गरजेचं आहे. पण माझ्या बॉडीमध्ये बऱ्याच ठिकाणी मेटल भरलेलं आहे, जोडली बॉडी. त्यामुळे मेटॅलिक त्यामुळे मेटॅलिक असं नाव पडलं आणि आयर्नमॅन पण केलेलं आहे म्हणून मेटॅलिक आयर्नमॅन असं ते. स्माइलिंग मॉन्स्टर आणि मेटॅलिक आयर्नमॅनला आपण जोरदार टाळ्यातून पुढे जाऊया. या 2014च्या स्लाइडवर जायच्या आधी मला एक माहितीये की तू 2002 मध्ये एक खूप मोठी परीक्षा दिली होती. ती काय होती? 2002 साली माझा एक खूप मोठा अपघात झाला कारचा. अगदी दिवसाढवळ्या सकाळी 9:30 वाजता उजेडात. म्हणजे असं नाही की अंधार होता किंवा असं काही. सो त्या केसमध्ये समोरच्या ट्रकने कारला धडक दिल्यानंतर ऑन द स्पॉट माझे वडील एक्सपायर झाले तिथे. माझा हा जो उजवा पाय आहे या मांडीतल्या हाडाचे, ज्याला आपण फिमर बोन म्हणतो, फिमर बोन वॉज ब्रोकन इंटू 72 पीसेस.
त्याच्यानंतर हे ऑलरेडी मार्क्स बघताय, हे सगळे बर्न्स आणि काचेचे मार्क्स आहेत असं. आणि ऍक्च्युली स्टिअरिंग आणि सीट याच्यामध्ये फक्त 4 इंचाचा गॅपमध्ये माझी छाती अडकून बसली होती. सो रिप्स पण मोडल्या होत्या. म्हणजे जवळपास एकदा वरती हात लावून आलो होतो असं म्हणायला हरकत नाही. सो त्यावेळेस खूपच जास्त हा इंजुरी झाली होती. आणि त्याच्या आधी मला आर्मीला जायचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न एवढे फ्रॅक्चर झाल्यानंतर तिथेच संपलं. आणि तेव्हा तुझं वय होतं? वय 20 वर्ष. वय वर्ष 20. म्हणजे ज्या काळात माणसं खूप खूप स्वप्न बघून आयुष्याची तर सुरुवात करायची असं करत असतो, त्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले वडील जाणं, आई इंजोर्ड होणं, बहीण इंजोर्ड होणं, स्वतः 3 दिवस मला वाटतं तो कोमामध्ये होता. हे सगळं 20व्या वर्षी ज्याला सहन करावं लागतं, म्हणजे मला तसं वाटतं की मुसीबतें तो सब पर आती है, लेकिन कोई उसमें से बिखर जाता है, कोई निखर आता है. म्हणजे काही जण नुसते अस्ताव्यस्त होऊन जातात मुसीबतींमुळे, काही जण त्यातनं वर उठतात. फिनिक्स पक्षी राखेतून उठतो ही जरी काव्यकल्पना असली तरी खरोखर अर्थी हा त्या राखेतनं वर उठलेला आहे 2002 साली. कारण इतकं मोठं वयाच्या 20व्या वर्षी इतके आघात सहन करणं हे सोपं आणि खायचं काम नाहीये. बरोबर? तुमचं वय आता साधारण किती आहे? 13. म्हणजे 7 वर्षच फक्त तो तुमच्याहून तेव्हा मोठा होता. सो त्यामुळे अंदाज करा की जेव्हा आपली स्वप्न असतात तेव्हा ती अशी दुभंगली म्हटल्यावर माणूस किती खचेल. पण त्यातनं तू उठलास. बरोबर? आणि मग त्याला किती तुझे साधारण गॅप किती गेली ते सगळं? नाही, मी तेव्हा सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये होतो. आणि इंजिनिअरिंग करून आर्मीमध्ये जाणं हे माझं स्वप्न होतं. म्हणजे तेच आयुष्याचं ध्येय होतं असं म्हणायला हरकत नाही. पण ते होणार नव्हतं. त्यामुळे मी ऍब्सोल्युटली लॉस्ट होतो की आता करायचं काय. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर माझ्याच मित्रांचे काही इंजिनिअरिंगला बॅकलॉग लागले. मग त्यामुळे ते म्हणले की आम्हाला शिकव. आणि मग शिकवायला सुरुवात केली. आणि मग सुरूच झालं की ते म्हणले अरे तू छान शिकवतोस, सुरुवात कर. म्हणून मग ते इंजिनिअरिंगचे क्लासेस सुरू झाले. म्हणजे तू एक क्लासेस सुरू केलेस? डेस्टिनीने खेचलं मला तिथे. मला अजिबात शिक्षक होणं हे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट नव्हतं. आर्मीत जाणं हे उद्दिष्ट होतं. पण तिथून तुला ते सुरू केलं. ओके. आणि असं करत करत साहेब 2004 साल उगवलं की ज्याच्यात त्या सगळ्या बैठ्या आजारपणानंतर माणसाला वेळ लागतो ना नॉर्मल व्हायला. आणि सगळा एक तर आधी मेंटल माणसाला स्टॅबिलिटी यायला लागते. त्याच्यानंतर टेन्शननी माणूस झाडा पण व्हायला लागतो. कधी कधी खाणं खूप होतं, बसल्या जागी त्याच्या ऍक्टिव्हिटी होत्या. आणि मग मला असं वाटतं तेव्हा तुझं वजन 108 kg झालं 2014ला. आता वजन वाढलं तर माणसाने मग काय करायला पाहिजे? काय वजन वाढलं की काय करतात जनरली? कुठे जातात? जिम मध्ये. यू आर व्हेरी राईट. जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात ना. आणि आता मला सांग की तू जिम मध्ये जायचं सोडून एक तर तुला जिम मध्ये का जायचं नाही ते त्या मुलांना सांग. तुझं रिझन फार गमतीशीर आहे का? ऍक्च्युली जिम मध्ये जाऊन काय करता मित्रांनो? डंबेल उचलायची, व्यायाम करायचा, पैसे भरायचे आधी जिमचे. सो मला असं वाटायचं ते हे गाढव पण आहे. एक तर वजन उचलायचं, तिथेच ठेवायचं आणि परत यायचं आणि त्याचे पैसे द्यायचे. हे लॉजिक मला काही पटत नव्हतं. आणि त्यांचं वजन उचलायचं. त्यांचं वजन उचलून तिथेच ठेवायचं आणि घरी पण नाही आणायचं. त्यामुळे म्हणलं उपयोग काय या गोष्टीचा, आणि ह्याच्याकरता आपण त्यांना पे करायचं. तर मग माझा असा विचार होता की जर का मी कष्ट करणारे उचलणारे वजन तर ते सत्कारणी लागलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे मला पैसे मिळाले पाहिजेत कारण मी कष्ट करतोय. मग हे कसं जुळवता येईल असा विचार सुरू होता. मग आमचेच पेपरवाले काका जे आहेत तो आमच्याकडचा पेपर 8 वाजता टाकायचे. तर 8 म्हणजे खूप उशीर आहे ना. 8 वाजता कोण पेपर बघतं किंवा असं काय संबंध आहे का? सगळे आपण सकाळी 6, तुम्ही तर स्कूलला किती 6:15 वगैरे उठून कार्यरत झालेले असता, ऍक्टिव्ह झालेले असता. सो तोपर्यंत पेपर हातात पाहिजे ही माझी एक रिक्वायरमेंट होती. सो मी माझ्या काकांना म्हणलं, पेपरवाल्या काकांना, की अहो काय आहे, किती वाजता पेपर टाकता? ते म्हणले अहो बघा ना कोणी मुलंच मिळत नाहीत, काहीतरी पाहिजे. म्हणलं जाऊ देत मीच येतो एकदा. ते म्हणले ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मी खरंच गेलो. नॉनस्टॉपच्या इथे जे पेपरची लाईन असते तिथे गेलो. पण आता हे जायचं वगैरे कसं, आणि व्यायाम तर करायचा होता कारण 108 किलोचा जेव्हा मी झालो, दिसतोय तो असा गोलमोटोल छान असा गुटगुडीत बाळ झालो होतो. आणि आपल्याला सिलेबस मध्ये आहेच आहे डायबिटीज, हार्ट अटॅक, दीज आर द थिंग्स विच यू इन्व्हाइट व्हेन यू गो बिकम ओबेस. आहे ना, सेकंड लेसनला झालं असेल ना सायन्समध्ये, ओबेसिटी आणि हे सगळं झालेलं आहे सिलेबसमध्ये. सो हे सगळे जे दुष्परिणाम येऊ नयेत इन फ्युचर याकरता आपली तब्येत चांगली असणं गरजेचं आहे. म्हणून मग त्यांना म्हणलं की येतो मी. सो माझी ही जी उजवीकडची सायकल दिसते आपल्याला, ही
सायकल तेव्हा माझ्याकडे होती आणि ही मी 8वी मध्येच म्हणजे आता तुमच्या वयाच्या असतानाच वडिलांशी पैज लावून 85% कमवलेली सायकल आहे. ती सायकल 1995 ची सायकल ही मी 2014ला परत बाहेर काढली आणि मग पेपर टाकायला गेलो. ते समोर दिसते ती बॅग लावून त्याच्यामध्ये पेपर भरले, म्हणजे वजन उचलणे, जिम ऍक्टिव्हिटी झाली आणि सायकलिंग करत जवळपास 1.25 तास 1 hour to 1 hour 15 minutes मी पेपर टाकायचो आमच्याच एरियामध्ये. आणि तू म्हणजे चौथ्या मजल्यावर जायचं, हा, चढत जायचं, जिनाने उतरत चढत जायचं तेव्हा यायचं. लिफ्टचा प्रश्न नव्हता. फक्त एक आहे की आपल्याला ही तुझी ऍक्टिव्हिटी करण्याच्या मागे आपल्या असं जरा साधारण घरामध्ये बोललं की अरे पेपर काय टाकतो, अशा रिॲक्शन्स आईला जातील. तुला बोलायचं कदाचित कोणी म्हणलं नसेल, पण मग ह्याच्यावर असं झालं का की हे काय करतोस तू, असं कोणी म्हटलं का? म्हणले ना म्हटलं गेलं. सगळे सगळे म्हणले अरे काय हे पेपर काय टाकतोस, पेपर टाकणे हे काय. पण माझ्या दृष्टिकोनातनं कुठलंही काम कमी दर्जाचं नाहीये. काम करायचंय तर करायचंय आणि बेसिकली काम हे कमी किंवा उच्च दर्जाचं नसतं. काम आपण कसं करतो दॅट मेथड डिसाइड्स व्हॉट इज द वर्क इज. सो Correct. आपण म्हणजे जसं मी पेपर टाकायला लागल्यापासून 5 वाजता म्हणजे 5 वाजता पेपर सुरू व्हायचे आणि 6:15ला लाईन संपवून नंतर मी परत बाकीच्या दिवसाच्या कामांना सुरुवात करायचो. आणि घड्याळाच्या काट्यावर डिसिप्लिन ते त्या टाइमला म्हणजे लोक म्हणले की अरे हा पोऱ्या कोण आहे, आम्हाला एकदा भेटायचं या पोऱ्याला. तेव्हा आमचे पेपरवाले काका म्हणले तो पोऱ्या नाहीये, तो स्वतः सीओबीचा इंजिनियर आहे, त्याला तो व्यायाम म्हणून पेपर टाकतोय. सो असं करून माझा वर्कआउट अँड इन्कम असं मी सुरू केलं त्यावेळेस. दोन्ही तू आणि मला वाटतं असं तू जेव्हा पेपर टाकत असताना तुला कोणतरी सायकलवरनं उतरताना दिसलं, असं काहीतरी झालं? हो. हा, तुझं काय झालं होतं? तू पेपर टाकताना काय, व्हॉट वॉज दॅट? ही एक गंमत होती अशीच की म्हणजे जसं मी म्हणलं आयुष्यामध्ये स्वप्न होतं आर्मीत जाण्याचं. स्वप्न कधी सायकलिस्ट होईन किंवा सायकल चालवीन असं कधीच नव्हतं. पण मी जेव्हा पेपर टाकत असाय त्यावेळेस एक माणूस आनंद म्हणून जो आहे तो बरोबर माझ्या पेपर टाकण्याच्या त्याच्या बिल्डिंग मधल्या टाइमला सायकल खांद्यावर घेऊन खालती उतरायचा आणि आमच्या बरोबर एकमेकांच्या वेळा जुळायच्या. मग मी एक दिवशी त्याला पकडलं, म्हणलं तू करतोस काय मला सांग, एवढ्या सायकली घेऊन तुम्ही सकाळी सकाळी अंधारात, कारण 5:15 वगैरे अंधार असतं ना, म्हणलं 5:15 तुम्ही जाता काय, करता काय? मग तो म्हणला की नाही आमच्या सायकलच्या राईड्स असतात, आम्ही ट्रेनिंग करतो, आम्ही देहू रोडला जातो, आम्ही हे जातो. देहू रोड माहितीये तुम्हाला किती लांब आहे? साधारण इथून 40 किलोमीटर्स जाऊन येऊन होतं. म्हणलं अरे बापरे, हे तर एवढं डिस्टन्स सायकलने जातात. आश्चर्य वाटलं, म्हणलं एवढं म्हणजे एकदा कमाल केली, म्हणजे यांची कमालच आहे. म्हणून म्हणलं एकदा आपण ट्राय केला पाहिजे. सो हे चिंतामणी मंदिर थेऊर माहितीये का कुठे? गेल्यात सगळे 60 किलोमीटर जाऊन येऊन अंतर होतं. सो तिथे मी माझ्या नेहमीच्या सायकलीवरती गेलो आणि छान वाटलं की अरे हो, हे करता येण्यासारखं आहे. की जे आधी वाटलं होतं हे काय इम्पॉसिबल आहे, असं कोणी करतच नाही, काही काय. म्हणलं नाही, करू शकतात, केलंच पाहिजे. आणि लोक करतात तर आपण का नाही केलं पाहिजे. म्हणून मग मी ती पहिली राईड केली आणि मग लोकल राईड ज्या आहेत त्या एक एक सुरू झाल्या. मग त्यांच्याच ओळखीतनं मला इव्हेंट्स कळायला लागले पुण्यातले. सो मग हे इथं जे लिहिलंय राईड फॉर लोकल ट्रिप्स, आपल्या आसपास पुण्याच्या इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. सिंहगड, पानशेत, खडकवासला, ही धरणं, त्याच्याबरोबर अशी मंदिरं, बरंच काय काय पुण्याच्या अवतीभोवती फिरण्यासारखं आहे. ते मी सायकलवर फिरायला सुरुवात केली. बरोबर. खर्च काही नाही. अबाउट 50-60 किलोमीटर, मग सायकलिंग आणि अलॉंग विथ दॅट रनिंग. हा, आता हे त्यांच्याचकडनं खूळ कळलं की अरे बापरे, पुण्यामध्ये मॅरेथॉन्स पण होतात. मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, ह्या सगळ्या गोष्टींपासून मी लांब होतो. मला काहीही कल्पना नव्हती की असं काही असतं. त्यामुळे मॅरेथॉन असतात म्हणजे काय, अरे बाबा लोक 20-20 किलोमीटर पळतात, 21-42 किलोमीटर पळतात, हे म्हणजे मला आश्चर्य होतं. म्हणजे माझाच जबडा खालती पडता, अरे बापरे एवढं अंतर. पण म्हणलं पेपर टाकून टाकून जे काय पायामध्ये स्ट्रेंथ आली आहे जिना चढून चढून, ते बघायला तर पाहिजे किती आली आहे काय. म्हणून मग रनिंग सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिला एक जो इव्हेंट कळला तो हा, दॅट इज डुएथलॉनचा फोटो. इथे डुएथलॉन लिहिलंय. डुएथलॉन मध्ये रन, सायकल, रन असे इव्हेंट्स असतात. सो आधी 5 किलोमीटर रनिंग, 40 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग. सो बॅक टू बॅक लगेच, म्हणजे तुम्ही थांबला तर तुमचा वेळ गेला. बरोबर. तो इव्हेंट केला ह्या सायकलवर साध्या. त्याच्याचकडनं आनंदकडनंच कळलं की असं काहीतरी होतंय. म्हणून मी गेलो तिथे, बघतोय तर अवतीभोवती सगळ्या लाखाच्या सायकली, खूप डेंजरस, म्हणजे असं एकदम महागाच्या सायकली वगैरे काय. आणि मी आपल्या साधी आपली सायकल घेऊन गेलो मस्तपैकी. म्हणलं अरे बापरे, आता तर काय कसं करायचं, त्यांच्या म्हणजे गिअर्स काय, शिफ्टिंग काय, हे ते काही माहित नव्हतं. पण म्हणलं जाऊ दे, आता आलोय करून तर बघू काय होईल, लेट्स फेस इट. मग गेलो, बघू पुढे. आणि हे सगळं तुझं सुरू झालं, सायकलिंग एन्जॉय करायला लागलास त्याच साध्या सायकलवर, त्यांनी काही फरक. पण 23
ऑगस्ट 2017 या डेटचं तुझं काय नातं आहे? सो आता आपण बघितलं 2014 पासून सुरुवात केली, 14, 15, 16, 17 असं मस्तपैकी चालू होतं. वेब रेग्युलर. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, पेपर टाकण्याचा फायदा, सुट्टी नाही. त्यामुळे रोजचा रोज व्यायाम व्हायचा आणि 108 किलोवरनं मी 68 kg वरती गेलो. 40 किलो वजन उतरलं, फ्रेश वाटायला लागलं. त्याचबरोबर एक मिनिट थांबा, मला असं वाटतं तुला ते परत आता करावं लागेल असं वाटायला लागलंय. हो, त्यामुळे या सध्या- टाळ्या देऊ नका, कारण त्यांनी परत कमी केलं की आपण मग नंतर त्यांना टाळ्या देऊ. बरोबर. राईट. हा चल पुढे. सध्या वजन वाढतंय, ठीक आहे. हा. त्याच्यानंतर मग ऍक्च्युली काय झालं, आता मी बघितलं 50 किलोमीटर 60, मग 60 केल्यानंतर कळायला लागलं लोक 100 करतात, मग कळायला लागलं लोक 200 करतात, मग 300 करतात, मग 400, 600. अरे काय हे अंतर संपतच नाहीत. मग एक चॅलेंजेस घेण्याची किंवा ह्या इव्हेंटची माहिती जसजशी कळत गेली तसतसे मी पार्टिसिपेट करत गेलो. इव्हेंट सक्सेसफुल होत गेले आणि मग 2017 साली माझा पुन्हा डाऊनफॉल झाला. मी पुन्हा माझा ऍक्सिडेंट झाला. एका इव्हेंटला पार्टिसिपेट करायचं होतं, त्याकरता ती रोड बाईक लागते, रेसर सायकल. त्याच्यावरती माझ्याकडे नव्हती सायकल, मित्राची आणली आणि ती नेमकी गणपतीच्या दुर्वा आणायला म्हणून अगदी उत्साहाने घरातनं बाहेर पडलो आणि स्पीड ब्रेकरनं पुढचं चाक उडलं आणि आडवा पडलो. आडवा पडल्यानंतर मग शोल्डर तुटल्यानंतर म्हणलं आता पेपर टाकणंही बंद होईल. झालंच, म्हणजे पेपर टाकणं बंद, सगळी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बंद, कारण पूर्ण हात गळ्यामध्ये होता. इथेच मेन जंक्शनच तुटलं होतं त्याचं. सो पूर्ण डाऊन, म्हणजे सगळं स्पोर्ट्स जे छान चालू होतं ते सगळं बंद पडलं, एकदम शून्यात गेलं. म्हणजे माणूस असा वर जातो, परत ढापकन खाली येतो, अगेन झिरोवरती आलेला आहे. पण मग माणूस झिरो झाल्यावर काय करू शकतो? काय केलं? इंटरेस्टिंग, म्हणजे आता म्हणलं शरीर एवढं साथ देतंय, शरीर चालतंय, मेंदू चालतोय का नाही बघायला पाहिजे. सो ब्रेन ऍक्टिव्हिटी म्हणून मग आय टूक ऍडमिशन फॉर एमटेक इन दॅट. म्हणजे त्या वर्षी मी एमटेकला ऍडमिशन घेतली, मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंगला. आणि तिकडचा एक सीन सांगू शकतो, ती खूप गंमत झाली. ऍक्च्युली मी वर्गामध्ये गेलो ऍज अ स्टुडंट म्हणून, पण बाकी सगळे मुलं 20-22 वर्षाचे होते. मी 40 वर्षाचा असल्यानंतर माझे दिसलं असं, मी आलो, सगळेजण उभे राहिले, गुड मॉर्निंग सर म्हणून. मी सर नाहीये, मी जाऊन बेंचवर बसलो, म्हणलं मी तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे. आणि असं करून मग मी ऍज अ विद्यार्थी शिकायला सुरुवात केली आणि 2 वर्षामध्ये मग जोवर शोल्डर रिकवर होत होता तोवर एमटेक केलं. मग एमटेक केलं. म्हणजे किती गंमत आहे बघा. तकलीफों को कैसे जवाब देना है, की ओके माझा हाड मोडलायस काय, चला मी माझं आता डोक्याचं काम करतो आणि मी अजून एक पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन माझ्या खिशामध्ये टाकलं. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह अप्रोच. आपण जो आतापर्यंत 7 लेक्चर्समध्ये बघितलेला आहे, हे इन्स्पिरेशन घेणं असतं. दुसरे तुम्हाला दाखवतायत छान, पण ते तुम्ही करणं पण गरजेचं असतं. सो तू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तू एमटेक झालास. आता पुढे जाऊया. अभि ये बोलो, सायकल डझंट मॅटर. बरं, तुमच्या सगळ्यांकडे सायकल आहे, तुम्ही घ्यायला गेलात की तुम्ही कुठली सायकल घेता रे? जनरली गिअरवाल्या सायकली घेता, बरोबर आहे? कारण तुम्हाला शाळेतून घरून शाळेत 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये गिअरची सायकल लागते की नाही? हो, बरोबर. व्हॉट ही सेज, सायकल डझंट मॅटर. सर बताओ ये क्या है? सो जसं आपण मगाशी बोललो की अंतर वाढत गेली, त्याप्रमाणे एक एक ओळखी होत गेल्या. बऱ्याच स्पोर्ट्स पर्सनची माझी ओळख झाली आणि मग सगळ्यांचं असं एक म्हणणं असायचं की एवढं इथून कोल्हापूर डिस्टन्स करायचं असेल, 600 ट्रू अँड फ्रो करायचं असेल तर रोड बाईक लागतेच, गिअर फॉल पाहिजेच, असं तो चव होता. म्हणून नाही, असं काही नाही, सायकल पाहिजेच. कुठलाही इव्हेंट आपण ठरवला तर तो होणारच, पण तो आपण ठरवायला पाहिजे. त्यामुळे हीच सायकल पाहिजे तरच होईल, ती सायकल पाहिजे तरच होईल, असं काही ते जे आहे असं काही मला वाटलं नाही. म्हणलं पण ठीक आहे ना, असं डायरेक्ट वाक्य कसं बोलायचं, त्याकरता आधी आपण प्रूव्ह केलं पाहिजे, स्वतः त्याच्याआधी प्रयोग केला पाहिजे. म्हणून जर का आपण इथे बघितलं तर ही जी सायकल आहे, ही सायकल ही बघितली सगळ्यांनी. अशी सायकल सगळ्यांनी बघितलं असेल. कोण वापरतं अशी सायकल तुम्ही बघितलेलं आतापर्यंत? दूधवाले, पेपरवाले ही सायकल वापरतात. सो दिस इज अ मोनो गिअर सायकल विथ अ व्हेरी स्टील फ्रेम अँड हेवी सायकल. एकदम साधी सायकल, ज्याला फारसं काही डायनॅमिक्स किंवा असं काही नाही. याच्यावरती हे डिस्टन्स होऊच शकत नाही असं लोकांचं होतं की आमच्याकडे सायकल असेल तरच आम्ही सायकलिंग करू, गिअरची असेल तरच आम्ही करू. ते असं काही तो प्रकार नाहीये. हे जर का तुम्ही बघाल तर हे 600 किलोमीटरचा इव्हेंट मी ह्या सायकलवर केला होता. इथे फ्रेम मध्ये बघाल तर ही सायकल आणि इथे कोल्हापूर बोर्ड दिसतोय. 600 किलोमीटर म्हणजे इथून किती साधारण? इथून कोल्हापूर आणि परत.
त्या सायकलवर. बापरे. आणि त्याला लिमिटेड टाइम असतं, त्या टाइमच्या आत करायला लागतं. त्या हा. टाइमच्या आतमध्ये केलं आणि म्हणजे- सगळी सिरीज केली अख्खी ती 200, 300, 400, 600 वाली. बर. अख्खी सिरीज ह्या सायकलवर केली. नंतर इथे तो आणि तिथला मग ही एक सायकल आहे, ही जी आता आपण इथे बघतोय, ही रोड बाईक ज्याला आपण म्हणतो, ही फारच अगदी वेल इक्विप्ड आणि रेसिंग वाली सायकल आहे. पण पब्लिक असं म्हणतं की ही असेल तरच मी करेन सायकल, असं काही संबंध नाही. शेवटी ताकद तुमच्या पायात पाहिजे. बरोबर. सायकलने तुमचे एफर्ट्स कमी होतील, नो डाऊट, की तुम्हाला इझी जाईल. तू मला ते तुझा पहिला तो सांग फोटो जो लेफ्टला हा, फर्स्ट. ती एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा आता मी लेटेस्ट केलेला इव्हेंट आहे, बर्गमॅन, वरती लिहिलंय बघा फोटो. आता त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ही आहे ट्रायथलॉन, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. सो जनरली याच्यामध्ये लोकांना स्विमिंग मेजर इव्हेंट आहे ना, मोठा, सगळ्यात मोठा तो असतो, कारण स्विमिंग 2 किलोमीटर, सायकलिंग पुढे सांगू तू इथे या. सो आता ह्याच्यामध्ये जर का बघितलं तर लोकांची हीच तक्रार असते की ट्रायथलॉन ही रेसर सायकल शिवाय होऊ शकत नाही. म्हणून प्रयोग म्हणून मी हे केलं होतं. याच्यात जर का आपण नीट बघितलं तर पहिली गोष्ट पायापासून बघूयात, इथे शूजच नाहीयेत, मी स्लीपरवर केलाय. त्याच्यानंतर इथे आपण बघतोय बाटल्या ठेवायला जागा आहे, तसंच इथे आता समोर सायकल आहे त्याला पण जागा आहे, पंपाला जागा आहे वेगळी. ह्या सगळ्या गोष्टी मी इथे पाठीमागे शबनम दिसते का, पिशवी घातली खांद्यावर, त्याच्यात केलंय. हेल्मेट घातलं कारण नियमात आहे, रूल्स आपण फॉलो केले पाहिजेत, त्याप्रमाणे रूल म्हणून सेफ्टीचं मी ते घातलंय. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सायकलवरती मी ते केलं आणि माझं सायकलिंग कट ऑफच्या आत झालं. क्या बात आहे. आता तुमच्या लक्षात आलं. आज आपल्याला कुठला शब्द मिळालाय माहितीये तुम्हाला? हा च किती महत्वाचा आहे. मी जर म्हटलं हे झालंच पाहिजे तर ते होतच. मला हे करायचं आहे म्हटल्यावर कसं करू, काय, मला करायचंच आहे ते होतं. आपण हा च चुकीचा नाही वापरायचा. मला गिअरची सायकलच दिली पाहिजेच असा नाही वापरायचा. मला तुम्ही जे द्याल त्यात मी काय करू शकतो. सो आजच्या अल्फाबेटमध्ये आपण एक मराठी अल्फाबेट इन चांगल्या, मी डायरेक्शन म्हणते, परत म्हणते, चुकीच्या अर्थाने नाही. चे खूप अर्थ होऊ शकतात, अलग अलग आपण वापरू शकतो. तुम्हाला जो च आज दिलेला आहे अलॉंग विथ 3 C's 4 D's, की तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही ड्रॉइंग दिले मॅडमनी करायला, एक्झिबिशनला तुम्हाला लावायचं आहे, इथे ना थोडंसं तिरपं झालंय, नाही चालणार, सरळ झालं पाहिजे. मी आज लिहितोय काहीतरी, मला सुंदर हस्ताक्षरात मॅडमनी करायला दिलंय, कसं झालं पाहिजे. 11वा लेसन हार्टची डायग्राम आलीच पाहिजे. अभ्यासात आलंच पाहिजे, पण मला पिझ्झा दिलाच पाहिजे नाही. असं काहीतरी जाऊन आईला सांगायचं, आता आम्हाला च शिकवलाय तो च आम्ही वापरू, तर तो चालणार नाही. शूज आपल्याला त्या सरांनी सांगितलं होतं की तुमचे शूज कसे पाहिजेत, पॉलिश्ड. तुमचा ड्रेस कसा पाहिजे, युनिफॉर्म कसा पाहिजे, मस्त, सुंदर युनिफॉर्म, सुंदर तुमचं सगळं करून शाळेत आलं पाहिजे. आणि मग या शाळेचं नाव तुम्ही रोशन केलं, शाबास. आणि पुढच्या वर्षी 9वीची मुलं वेगळी दिसली. अभि हम ट्रायथलॉनचं त्याच्यावरती आपण जाऊया. इथे तुला काहीतरी तुझ्या शिक्षणाचा उपयोग झाला तुला या ट्रायथलॉन मध्ये, ही व्हिडिओ आपण आधी बघूया. स्विमिंग झालं. किती किलोमीटर? अच्छा, ट्रायथलॉन होती. हा, ओके. स्विम, सायकल, रन, 3. हे जे वर तुम्हाला दिसतंय हे सगळं त्यांनी केलेलं होतं. सो हे ट्रायथलॉनचं आपण पुढची क्लिपला जाऊया. हा, आता तू यातले मला सांग, 3.8 किलोमीटर स्विमिंग आहे ना? हो.
180 किलोमीटर सायकलिंग हे लागोपाठ करायचं. स्विमिंग झालं, 180 किलोमीटर म्हणजे इथून मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया 150 आहे. गेटवेच्या मग समुद्र 30 किलोमीटर पुढे समुद्राच्या पुढे जायचं. किंवा दुसरं असं म्हणून चालू की इथून जाऊन येऊन 180 किलोमीटर. जाऊन येऊन म्हणलं तर साताऱ्याच्या थोडस अलीकडे परत यायचं. सातारा पण जायचं आणि सातारा जाऊन येऊन 200 होईल, थोडस अलीकडे. ओलीकडे बरोबर. आणि 42 किलोमीटर रनिंग. म्हणजे इथून शिरवळ. इथून शिरवळ माहितीये. हे सगळं ऍट टाइम करायचं. ह्याला मानसिकता किती स्ट्रॉंग पाहिजे, शारीरिक बळ किती स्ट्रॉंग पाहिजे, टाइम सेन्स किती पाहिजे, कारण तुम्हाला टाइम असतो त्याच्यात. इज इट फिनिशर की अचिव्हर? नाही, याला ही रेस असते. ही रेस आहे It's a म्हणजे race. त्या टाइम मध्ये नाही केलं तर तुमचं वेस्ट. मग तुम्ही जस्ट केला. लस पण अदरवाइज इट्स अ रेस. म्हणजे इफ यू कम फर्स्ट यू आर द फर्स्ट, म्हणजे यू आर द विनर. यू आर द विनर. मग मला सांग, हे काहीतरी पेपर मध्ये काय आलंय ते सांग. हो, पेपरमध्ये हे असं आर्टिकल होतं. पुणे स्किरिट कोक्झे अँड पोलार्ड कॉरिना व्हॅन विननी पहिलं फुल डिस्टन्स जे ट्रायथलॉन पुण्यात झालं त्याचे आम्ही विनर होतो. म्हणजे ते तू हा पूर्ण जर केला त्याच्यात यू आर द फर्स्ट वन. येस, यू आर द फर्स्ट वन. मी याच्यामध्ये जिंकलो होतो. म्हणजे पहिला आलो होतो. आणि यावेळी सुद्धा मी एक गंमत म्हणून एक प्रयोग केला होता. जनरली असे जेव्हा मोठे इव्हेंट असतात तेव्हा लोक एक आठवडा आधीपासून रेस्ट घेतात, आराम करतात, खाणं पूर्ण बदलतात वगैरे सगळं काय. या इव्हेंटच्या आदल्या दिवशी मी 200 किलोमीटर सायकलिंगची एक दुसरी स्पर्धा होती BRM, त्याच्यामध्ये मी ती BRM पूर्ण केली. आणि दुसऱ्या दिवशी हा इव्हेंट बॅक टू बॅक केला. असा बॅक टू बॅक करणारे 2 इव्हेंट मीच होते. आता अजून कोणी अटेम्प्ट नाही केलेले. कोणी केलेले नाही. मी मगाशी जसं म्हटलं की काही विक्रम यांनी केलेले आहेत जे आज तागायत कोणीही मोडलेले नाहीत. सो या विक्रमादित्यांना जोरदार टाळ्या देणार की नाही? त्यांना विक्रम म्हणून टाळ्या, आणि ते पुण्याचे आहेत म्हणून आणि जोरदार टाळ्या द्याल ना तुम्ही. म्हणजे डोक्यात घेत होतो की असं म्हणतात की जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. ठरवलंय ना, मग विनाकारण आसमान किती मोठं करायचं नाही. जा, आसमान घेणार तुम्हाला कवेमध्ये. राईट. सो ह्या रीतीने त्यांनी हे कम्प्लीट केलेलं आहे. आणि स्टार्टेड ह्या साध्या सायकलीवरतून सुरुवात केली. तेव्हा त्याच सायकलीवरती मी 6व्या पोझिशनला होतो आणि नंतर मी विनर पण झालो त्या इव्हेंटमध्ये. ऑब्व्हियसली त्याला प्रॅक्टिस होती. आपण जे काय सगळं शिकतो, सायन्स, मॅथ्स, या सगळ्या गोष्टीचे कन्सेप्ट, सायंटिफिकल अप्रोच ठेवून या गोष्टींवरती आपण अटॅक केला पाहिजे. म्हणजे नुसतं आपण जे तुम्ही अभ्यास शिकता, पुस्तकी ज्ञान, त्याचं ऍप्लिकेशन पण करता आलं पाहिजे. त्याच्यातनं काय घ्यायचं हे कळलं पाहिजे. बरोबर आहे. राईट. पुढे जाऊया. येस, दिस इज आयर्न मॅन. हे काय लिहिलंय वाचा. म्हणजे हे कुठे झालं असेल? गोवा आयर्न मॅन. म्हणजे आयर्न मॅन हा जो ब्रँड आहे हा इंडियामध्ये कधीच होत नाही. इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गोवाला ऑर्गनाईज केला होता आणि इट्स अन इंटरनॅशनल इव्हेंट. मग त्या इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये सगळे पार्टिसिपेशन करता गेले होते, तसा मी गेलो आणि सक्सेसफुली पूर्ण झालं. आपण पुण्यामध्ये राहतो, आपली हवा इतकी खरंच छान आहे. गोव्यामध्ये गेल्यानंतर खूप ह्युमिडिटी वॉज द चॅलेंज. आणि लँडस्केप ऑफ गोवा म्हणजे कुठलेही रस्ते गोव्याचे फ्लॅट नाहीच आहेत, चढ उतार खूप आहेत. सो त्या ठिकाणी खूप जास्त चढ होते. दॅट वॉज अ चॅलेंज. बट स्टील आपल्या सगळं त्या हवेची तयारी करून त्या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग केलं होतं आणि गेलो होतो. सो त्याकरता आपल्या इथे दुपारी 1 वाजताच्या उन्हामध्ये ट्रेनिंग करणे वगैरे असं काय काय विचित्र प्रकार करायला लागतात. आता हे घरामधली भिंत आहे यांच्या. आणि जेव्हा मी गेले घरामध्ये तेव्हा अनंत असे ठेवलेल्या पेट्या, असं असावं ना घरात. पूर्वीच्या राजे महाराजांकडे त्या मोठे खजिने असायचे ना, अशा ठेवलेल्या आहेत. तर मी बघितलं सगळी मेडल्स 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 मेडल्स. आणि मग म्हटलं थोडी तरी तुम्ही आम्हाला या, दिस इज, आपण हॉल ऑफ फेम म्हणतो की नाही, तसं मी याला म्हणते वॉल ऑफ फेम. ही कितीतरी याच्यात त्यांनी मिळवल्यातली थोडीशी इथे आपण दाखवलेली आहे की घरामध्ये अशी भिंत असणं हा केवढा अभिमानाचा क्षण आहे. बरोबर आहे. कारण
शिक्षणात तुम्ही प्राध्यापकी करता, तुम्ही शिकवताय, तुम्ही अध्यापनात आहात. सायकलिंग हा काय तुमचा व्यवसाय नाही, पण आपलं अध्यापन चालू असताना आपल्या एका शौक म्हणजे आत्मयज्ञाची शक्ती किती प्रचंड आहे असं म्हणायला हवं, की जिद्द नावाचा शौक कसा आहे आणि आत्मयज्ञाची शक्ती किती प्रचंड आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या भिंतीवरची मेडल्स आहेत. ह्याच्याबद्दल तो पुढे बोली, पुढे बघू जाऊया. बरीच तुझी छान छान आहेत, पण ह्याच्यावरचं जरा सांग. हा इव्हेंट जर का आपण बघितला तर लंडन एडिनबर्ग लंडन 1500 किलोमीटर सायकलिंग 125 तासामध्ये करायचा हा चॅलेंज होता. 2022 साली मी ह्या इव्हेंटला पार्टिसिपेट केलं होतं आणि हा इव्हेंट खूप जास्त चॅलेंजिंग आहे कारण तो एडिनबर्ग म्हणजे पूर्ण स्कॉटलंड पर्यंत जाऊन येतो आणि टेम्परेचर म्हणजे जवळपास अगदी 1-2 डिग्री पर्यंत ड्रॉप होतं. ह्याच्या अलीकडचा जो इव्हेंट होता त्याला भारतीय लोकांचा फेल्युअर रेट खूप जास्त होता आणि म्हणून मग काय शेवटी आपण केलंच पाहिजे ना, असं कसं केलंच पाहिजे, बरोबर. भारतीय फेल्युअर होतात असं कसं चालेल, मग नाही आपण चलेगा. केलंच पाहिजे. बरोबर. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी कंबर कसली आणि ट्रेनिंग चालू केलं. त्या इव्हेंटच्या एक गंमत म्हणून दाखवतो. ते इव्हेंटचं हे जे मेडल आहे यातली आडवी लांबी जर का बघितली तर दॅट इज प्रपोर्शनल टू 1500 किलोमीटर बरोबर. अँड व्हॉट यू सी दिस इज नथिंग बट द एलिव्हेशन प्रोफाईल. हो, म्हणजे डिझाईन नाहीये. हे डिझाईन नाहीये, अच्छा, हा हे एलिव्हेशन प्रोफाईल आहे. म्हणजे इथून तू ते चढ उतार असं आहे ते जाऊन सगळे. ते वर, मग खाली, मग वर वर वर, मग ईसीजी काढतात तसं आहे ते. हा असा हा 1500 किलोमीटरचा अख्खा रूट आहे माय गॉड. आणि हा इतका प्रचंड अवघड रूट आहे आणि त्या वेळेमध्ये बसणं अवघड आहे. इन ऍडिशन टू दॅट वातावरण दिवसा गरम, रात्री चिलिंग थंडी आणि इतकं असं की आपण पाय मारत असू, पॅडलिंग करत असू तर समोरची गार हवा लागून त्याचं कंडेन्सेशन होऊन पाणी बुटात जातं. मला त्याकरता एक सांग की तुझे हे सगळे इव्हेंट्स तू केलेस त्यात कधीच असं फेल्युअर असं आलं नाही किंवा तू अडकला किंवा काय झालं? मला वाटतं ही खूप- ते खूप हे आहे. क्या हुआ था बोलो. सो आता थोडंसं पाठीमागे गेलो तर 2019ला आपण जातोय. 2019ला असाच एक मोठा इव्हेंट आहे ज्याला सायकलिंगची पंढरी असं म्हणतात, तसा हा फ्रान्स आहे. त्यातला हा पॅरिस ब्रेस्ट पॅरिस म्हणजेच 1200 किलोमीटरचा इव्हेंट. पॅरिस वरनं निघायचं, ब्रेस्ट ह्या त्यांच्या गावाला जायचं आणि परत यायचं पॅरिसला. बरं. ह्या इव्हेंटला मी पार्टिसिपेट केलं होतं 2019ला. तोपर्यंत मी चांगला फॉर्म मध्ये होतो, एकदम ताजा, फुल एनर्जेटिक, तयारी बियारी सगळी झाली होती. पण शेवटी नशीब म्हणतं जरा थांब. हा, काय झालं मग इथे? काय झालं? तुझा चेहरा असा वाईट का हे इथे दिसतोय? मस्तपैकी खुश छान होतो दिसतोय. छान. हो. आणि या ठिकाणी जर का बघाल तर लिटरली मी ओक्साबोक्शी रडलो होतो. ओक्साबोक्शी रडणे म्हणतात काय तसंच, म्हणजे त्याला काहीच नाही कारण आणि तू सायकल त्याचा पण फोटो ठेवला तुझ्याजवळ रडण्याचा. म्हणजे ते फोटो पण पाहिजेत ना, आपले ते पण पाहिजे. दुःख पण आपल्याला कधी कधी खूप शिकवून जातात परत शिकवतात करायला. आणि लक्षातही राहिली पाहिजेत की काय? येस आपण फेल गेलो किंवा झाल्या चुका. हो. सो ह्या इव्हेंट मध्ये काय झालं होतं? आपण जर का गिअर बॉक्स पाहिला, म्हणजे याचा जो गिअर बॉक्स नाही म्हणता येणार, कॅसेट, पहिल्यांदा ते तुटलं साधारण 400 किलोमीटरच्या आसपास. एकदम मी एनर्जेटिक होतो, सायकल पार्क बरोबर. केलेल्या एकमेकांवर पडले आणि ते तुटलं. मग तिथे रिपेअर करून आम्ही ती एक चेन मोनो गिअरवर कन्व्हर्ट केली आणि तो म्हटला की कॅरिएक्स म्हणून पुढच्या स्टेशनला जा, ते मोठं स्टेशन तिथे तुला काहीतरी मिळेल. म्हणून पूर्ण 100 किलोमीटर एका गिअरवरती मारत 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 पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर चेन पण तुटली. सो चेनच तुटली आणि सगळं तुटलं म्हणल्यानंतर आता काही नाही करू शकत. बरोबर. मग मग तिथे तू असा रडत बसलो असताना होतो. तुला कोण भेटलं? इथे आपण हा गृहस्थ मायकल स्टीफन नावाचा जो आहे त्याला आपण बघू शकतो, तिसऱ्या इमेजमध्ये आहे. सो हा मनुष्य फ्रेंचमन आहे, त्याला इंग्लिश पण येत नाही. तो मला येऊन म्हणला का रडतोयस खाणाखुणा करून, काय म्हणजे काय झालं? म्हणलं असं असं तुटलंय. तो म्हणला ठीक आहे, मी तुझ्याकरता हे बनवू शकतो, ये माझ्या घरी. आणि तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. हा त्याचा फोटो आहे वर्कशॉप मधला पहिला. करेक्ट करेक्ट. ते जे आहे डावीकडे तुम्हाला वर्कशॉप दिसेल. इथे तुम्हाला तो सायकलचा जो दाखवलेला आहे त्याचा तुटलेला पार्ट आहे की जे मुळे त्याचा चेहरा असा झालेला होता. आणि सी एक देवदूत कसा म्हणतो तसा हा त्यांना भेटला आणि तो ते रिपेअरिंग करतो आहे. 2019 सालची गोष्ट चालली आहे. पण तो कोण होता तिथला? ही वॉज नॉट अ सायकलिस्ट. हे तो सायकलिस्ट नव्हता, तो तिकडचा गार्बेज कलेक्टर होता. गार्बेज उचलणारा माणूस जो ह्या शॉकमुळे सगळ्या सायकलिंगच्या इव्हेंट्स बघत होता. आणि हा रडणारा इंडियन कोण आहे? त्याला फक्त एक सायकलिस्टच्या प्रेमापायी त्याने त्याला घरी नेलं. पण हे करून सुद्धा मला वाटतं तुझी सायकल रिपेअर झाली नाही. त्यांनी केली रिपेअर, पण तोपर्यंत खूप वेळ गेला होता, जवळपास 10 तास गेले होते. आणि मग इव्हेंट त्याला टाइम बाउंड इव्हेंट आहेत 90 तास. म्हटलं ते काय कट ऑफ मध्ये आता बसणार नाही, देर इज नो पॉईंट. सो मग इथे इव्हेंट मला क्विट करावा लागला. सो त्या सगळ्यांनी माझा खूप पाहुणचार केला, खायला प्यायला घातलं
हो. आणि नंतर पुढे बाय करताना मला त्यांनी सांगितलं की 4 वर्षांनी तू परत यायचेस, गिव्ह मी द प्रॉमिस. नेक्स्ट असं इव्हेंटला. नेक्स्ट इव्हेंट हे दर 4 वर्षांनी इव्हेंट होता, त्यांनी माझ्याकडनं प्रॉमिस घेतलं. करेक्ट. मग आपण त्या इव्हेंटवर जाऊ Next. पुढे. हा, मग आता हे 2023 सालचं आहे. आता मला सांग, आपण जेव्हा कोणीतरी आपल्याला मदत करतं मग आपण ग्रेटफुल असतो. 1-2 महिने आपण त्यांना गुड मॉर्निंग पाठवतो, मग थँक्यू व्हेरी मच परत परत सांगतो, आणि 1-2, 2.5-3 महिन्यांनी ती मॅटर संपते. त्यांनी तेव्हा मला मदत केली, मॅटर संपते. 4 वर्षाच्या स्पॅन मध्ये ज्याच्याशी काही पुढे संबंध नाही, हा इंडियात ते तिथे, पण त्यांनी तेव्हा त्याला म्हटलं होतं की तू तुझं एवढा हे होऊ नकोस, कमजोर होऊ नकोस, तू परत येशील आणि तेव्हा तू नक्की विन करून जाशील, हे तिथला गार्बेज उचलणारा माणूस सांगतो. आणि त्याचा शब्द ठेवण्यासाठी हे साहेब 2023 साली परत त्याला भेटायला जातात. तोपर्यंत कॉन्टॅक्ट नाही. एक लास्ट मेल ह्यांनी पाठवला की मी त्या इव्हेंटला येतो आहे. आता गंमत बघ, तू काय घेऊन गेला होतास आणि तो कुठे तुला भेटला. 23 ला तू पोहोचलास. मग येस, 23 ला पोहोचलो, विच वॉज ऍक्च्युअली मेडिकली नॉट अलाउड फॉर हा मी. त्याविषयी आपण बोलू नंतर. बरं, पुढे चला. आणि मग तेव्हा मी जेव्हा गेलो तेव्हा हा पण बेसिकली हा आमचा जो पहिला फोटो आहे, त्या इमेज मध्ये आम्ही दोघं दिसतोय. हा. आणि नेक्स्ट इमेज जर का बघितली तर त्याच्या शर्ट वरती तोच फोटो आहे, दिसतंय. करेक्ट. मी जेव्हा येणार आहे तेव्हा 500 किलोमीटरच्या आसपास त्यांनी वेलकम किरीट कोगजे असा बोर्ड हाताने बनवून लावला होता, आणि तो तिथे म्हणला होता की तू ये, मी तुझी वाट बघतोय 4 वर्षांनी. आणि तो आणि त्याच्या मिसेस दोघं जण स्वतःच्या शेतामध्ये बनवलेले अंजीर, केळी सगळं घेऊन आले होते की हे घे मित्र, आम्ही तुझ्याकरता इथे आलोय. क्या बात आहे. हा. हे बोलताना पण मला काटा येतोय, आता शहारा आला पूर्ण अंगावरती, की तो पूर्ण हे सगळं घेऊन आला होता आणि फक्त एवढंच म्हणाला की वाह बरं झालं तू आलास, मला छान वाटलं भेटून, हे घे, खा, जा तुझी राईड पूर्ण कर. आणि मग लगेच मी त्याच्याकरता हा शर्ट आणला होता. तो शर्ट त्याला दिल्यानंतर तिथेच त्यांनी लगेच कपडे चेंज केले. इन ॲडिशन टू दॅट आपल्याकडे ग्रॅज्युएशन असं धरलं जातं की ती पुणेरी पगडी आहे बघा, तशी पुणेरी पगडी आपल्याला दिली जाते, बहाल केली जाते जेव्हा आपण हे SR टायटल पूर्ण करतो पुण्यात. सो ती पगडी आणि तो शर्ट हे अखंड राईडभर मी घेऊन फिरत होतो आणि त्याला दिलं की बाबा हे तुझ्यामुळे पुढचे सगळे अंतर झाली, कारण त्याला कमिटमेंट केली होती 19 साली की मी 23 साली येतोय, आणि तो आला. हे तो आला. आणि त्यामुळे माझं एवढं सायकलिंग पण झालं की त्याला भेटायचंय तर आता सक्सेसफुल व्हायचंय. बरोबर. त्या उद्दिष्टाने. म्हणजे एकतर ह्यांनी प्रॉमिस ठेवलं, त्यांनी त्याचं प्रॉमिस ठेवलं, ही माणुसकी, हे दुआ, हे क्षण आपल्या आयुष्यातले खूप अनमोल असतात. आणि हे असे स्वर्णिम क्षण तुझ्या आयुष्यात आलेत, याच्याबद्दल मला अतिशय आनंद होतो की कुठेतरी तुमच्या मेहनतीला परमेश्वर सुद्धा तुम्हाला मदत करत असतो. की ढकललाय तुला, पण मी तुला धरतोय पण खालून, असं करत ह्यांनी जी त्यांना मदत केली आणि त्यांचा हे संबंध जे ऋणानुबंध राहिले, या माणुसकीसाठी आपण एकदा जोरदार त्या फ्रेंड्समॅनला टाळ्या देऊया. ही तुझी युनिक मेडल्स आहेत, सगळी हो. सुंदरशी जी आहेत ती बघायलाही सुंदर आहेत. म्हणजे नंतर एक वेळ लागलं की आपल्याला हे नाही का मग हे मेडल मिळवायचंय, ते नाही का मग हे मिळवायचं, असं मिळवायचं. करत ते वेळ सुरूच झालं. मग म्हणजे नाणी जशी जमवतात हा. तशी ती तुझी ही मेडल्स दिसत आहेत. पुढे जाऊया. आवाज क्लॅरिटी आपल्याला आलेली नाही, पण मी सांगते की हा जो पोहणारा होता ते कोण आहेत? किरीट सर. आता ते इथपर्यंत आल्यानंतर कदाचित तुम्ही टाळ्या आणि शाबास किरीट असा आवाज आला नसेल, पण तिकडे होता. त्याचा अर्थ होता की यू हॅव कम्प्लिटेड द रेस, तुझं झालेलं आहे, यू आर द विनर. पण साहेब इतके मशगूल होते त्यांच्या स्विमिंग मध्ये की तो परत जायला लागला. अजून संपलंय की नाही हे त्याला कळलं नाही. शेवटी तिथल्या लोकांनी त्याला पकडून आणला. अरे बाबा झालेलं आहे, काय झालं होतं सांग, तू काय करत होतास, हे काय आहे? ह्या इव्हेंटचा जर का आपण हा पाहिला, ऑलरेडी शर्ट पण तोच आहे. इफ यू कॅन सी, हा चंद्र आहे आणि हा सूर्य आहे. इव्हेंटचं नाव आहे डस्क टू डॉन. म्हणजेच काय तर संध्याकाळी 5 ला इव्हेंट सुरू झाला, तो पहाटे 5 पर्यंत इव्हेंट चालू होता. 12 तास पाण्यात राहणं मॅन्डेटरी होतं, तरच तुम्ही क्वालिफाय फिनिशर धरले जाणार होता या इव्हेंटचे. सो 12 तास कंटिन्युअस स्विमिंगचा हा इव्हेंट होता. आणि ह्याच्यात तुला कमीत कमी 20 किलोमीटर करणं हे क्वालिफायर होतं आणि माझा 11 तास 58 मिनिटाला जस्ट झालेलं आहे. त्यामुळे हे बघा, इथे दिसतंय का 20.25 जस्ट झालेलं आहे 12 तासाला.
ऍक्टिव्हिटी टाइम 12 तास. आणि हे ते मेडलचा पण फोटो इथे टाकलेला आहे. Yes. हे रात्र म्हणजे साधारण 6 तास धरूयात, 6 तासानंतर रात्री 1:30-2 नंतर माझी एनर्जी पूर्ण संपायला लागली होती. आणि असा इव्हेंट कधीच आतापर्यंत मी अटेम्प्टही केला नव्हता, माहिती पण नव्हता. बरं. ऍडिशनल गोष्ट, मला फक्त ब्रेस्ट स्ट्रोकच येतो, फ्रीस्टाईल येतच नाही. हो, ब्रेस्ट स्ट्रोक वर करणारा, ब्रेस्ट स्ट्रोक मी एकमेवच आहे. हा एकमेव द्वितीय आहे की त्या ब्रेस्ट स्ट्रोक वर हे केलं. मग अनंत जे तुझे केले आणि ह्याच्यात तू फर्स्ट आलास. नाही, फर्स्ट नाही, क्वालिफायर होता याच्यामध्ये. 20 किलोमीटर 12 तासात झाले तर युअर क्वालिफायर. म्हणजे आता याच्या पुढे मी ओपन वॉटरला क्वालिफाय, म्हणजे अजून मी समुद्रात जाऊ शकतो वगैरे काय, तर त्या इव्हेंटला पार्टिसिपेट करायची करू मला शकता. परवानगी आहे. आणि ही झाली ठाण्याला झाली. पुढची काय बघू मॅम? ओके, आता हे घेताना मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण तर प्रवास ऐकला, सायकलिंग केलं, एवढं केलं, -डिग्री मध्ये केलं, देशाबाहेर जाऊन केलं, वर केलं, खाली केलं, डोंगरात केलं, जमिनी सगळं आपण ऐकलं. पण हे करताना आहतोपी प्रवर्धेहम, दो हर्ट आय ग्रो, हा जर तुमच्या मनामध्ये विश्वास नसेल तर काय होतं हे आपण याच्यामध्ये समजून घेऊया. किरीट सर सांगा तुमचं काय आहे ते पहिलं आणि दुसरं काय आहे सगळं कॉम्बिनेशन. सो ही जी आहे, पहिली स्लाइड जर का आपण पाहिली तर पहिल्या स्लाइड मध्ये हे क्लॅव्हिकल बोन, ज्याला आपण कॉलर बोन म्हणतो, ते तुटले. तिथे प्लेट टाकलेली दिसते आणि वरतून आले ते सगळे स्क्रूज आहेत. सो हा जो मी इथे येते, म्हणजे ही आणि ही स्लाइड वर तू नाही, बोलतोयस, ती आणि राईट साइड, ही आणि ही. ओके, हा. सो हे काय होतं? हे क्लॅव्हिकल बोन, कॉलर बोन, हा ते तुटलं तेव्हा असं दिसतं, ते जोडलेलं असं दिसतंय. जोडलेलं असं दिसतंय. हा, बरं. आणि हे तुटलेलं होतं. तुटलेलं असं होतं. 5 तुकड्यांमध्ये तुकडे झाले होते त्याचे, ते प्लेट टाकून जोडलेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तो डावीकडचा खालचा फोटो जो आहे हा त्याच्यामध्ये पायातला रॉड दिसतोय आणि पायामध्ये तो सॉकेट जॉईंटच्या इथे मोठा स्क्रू आहे, 4 इंचाचा स्क्रू येतो. आणि जो सॉलिड रॉड दिसतोय तो कम्प्लीट फिमर बोन मधला रॉड आहे. त्याच्यामध्ये जो अख्खा रॉड दिसतोय तो माझ्या कम्प्लीट ह्या लेंथ मध्ये रॉड आहे. सगळ्यांना माहितीये फिमर बोन इज द स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट बोन ऑफ द बॉडी. त्याच्यामुळे तो मेन पार्ट आहे बॉडीचा, सो तोच तुटला होता. पण ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला जमतंय. आणि त्याच्यानंतर हे राईट साईडचा हा लेटेस्ट आहे, अजूनही हील होतोय म्हणायला हरकत नाही. हा इथला दिसतोय, दिसते का इथे एक सर्जरीचा मार्क. सो ती म्हणजे इकडचं बोन, ह्या सायकलिंग मध्येच झालेला ऍक्सिडेंट आहे, पडलो सायकल करताना. आणि तुला डॉक्टरने विचारलं होतं की तुला जेव्हा इव्हेंट करायचे हाताला फ्रॅक्चर आहे, हे तुला करू शकत नाही सांगितलं. हा आपण आता 2023चा इव्हेंट बोललो बघा, पीबीपी 19 नंतर 23ला जायचं होतं. त्याच्या ट्रेनिंग मध्ये असताना जस्ट हा इंजुरी झाली होती. आणि तेव्हा त्या डॉक्टरनी मला, कारण बोन फॉर्मेशन झालं नव्हतं तेवढं एक्सरे मध्ये आणि हे दिसत नव्हतं, सो डॉक्टरांनी मला तेच विचारलं की अरे किरीट, गेटअप लक्षात घे, लाईफ टाईम डिसॅबिलिटी येऊ शकते, सो ठरव काय करायचंय, लाईफ महत्वाचं आहे का स्पोर्ट्स. उत्तर काय दिलंस? म्हणलं स्पोर्ट्स. डॉक्टर म्हणले जाऊ दे समोर. डॉक्टरांनी असा पेशंट बघितला नसेल, म्हणजे एकमेव द्वितीय जो आपले मिळवतोय सगळी बक्षिसं आणि टॉपर आहे, जिथे तिथे तो पहिला आहे, त्याचे विक्रम मोडले नाही. पण डॉक्टरने पण असा पेशंट पहिलाच बघितला असेल की बाबा तू काय करणार आहे, नाही मी स्पोर्ट्स करणार आहे. अर्थात असं करू नको, कधी कधी हे त्रासदायक होऊ शकतं, पण ऍज अ थिंग की माणसाने ठरवलं तर ते माणूस करू शकतो. नाही, एक मिनिट, त्याच्यामध्ये मला थोडंसं तुम्हाला सांगायची इच्छा होईल की मला डॉक्टर हे काय म्हणले होते की बाबा ह्याच्यावरती लोड आणून देऊ नकोस. मग मी सायकलीवरती असा हात ठेवून सायकल केली. म्हणजे तू ते शरीराला सांभाळून केलं, मग तो च बरोबर आहे. इथला च चुकीचा होता, पण जर ते पण आपण सांभाळून करू शकतो. त्याला म्हणलं इथे अजिबात धक्का लागणार नाही, मी असं करतो. मी अख्खी सायकल अशी चालवली. दो हर्ट आय ग्रो, आय रिअली अग्री विथ दिस की चला हे झालंय, ओके मी असा हात करून जाईन. आणि माणसाने केलं. पुढे बघूया. आता तुम्ही मगाशी जी सायकलिंगचे आपल्या स्विमिंगच्या इथे आपल्याला आवाज आला नाही, कोणीतरी असं ओरडत होतं वा किरीट वा, आणि जोरदार टाळ्या देत होतं. आणि तुझ्या आयुष्यात ज्यांनी तुला एक म्हणावं की ही दिशा दिली किंवा हे सांगितलं, असे तुझे कोण आहेत की जे तिकडे ओरडत होते? आपण शाबास किरीट, जे त्याला शब्द आहे गॉडफादर म्हणू शकतो. गॉडफादर, येस. कोण? आपण कधी यशस्वी होत असतो ना, तेव्हा कायम एक लक्षात ठेवा, आपल्या पाठी आपण एकटे कधीच नसतो, आपल्या पाठीशी लोक असतात. जसे आपले आई वडील आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि आशीर्वाद देतात, तसेच नात्याने आई वडील जरी नसले तरी गॉडफादर, सायकलिंग मधले गॉडफादर हे कोण आहेत? ते प्रशांत जोग सर आहेत. प्रशांत जोग आलेत ते, त्यांना बोलूया. प्रशांत, यू आर मोस्ट वेलकम. एकदा जोरदार टाळ्या. प्रशांत,
हा, मला एक हवं होतं की थोडं की ह्याने आता सगळं सांगितलं, ह्याची सुरुवात तू केली होतीस का काय? जरा आमच्या मुलांना थोडक्यात सांग. सर्वसामान्य नॉर्मली व्यवसाय करत होतो. 2015च्या आसपास मी माझ्या वर्गातले काही मित्रांचे काही म्हणजे एकाला हार्ट अटॅक आला, एकाला डायबिटीज झाला असं बघितलं. आणि मग त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की त्यांना पण डॉक्टरने सांगितलं की फिटनेस चालू करा. तेव्हापर्यंत मला कुठलं व्याधी नव्हती. म्हटलं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर एक्सरसाइज करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी चालू करू. म्हणून 2014-15च्या आसपास मी हळूहळू सायकल चालू केली. सायकल चालू केली. हे जमेल काय बघता बघता बऱ्याचशा डिस्टन्स आम्ही कव्हर करायला लागलो. आणि मग त्याची गोडी निर्माण झाली. मी पुण्यातल्या एका क्लबशी असोसिएट झालो. आणि मग 2016-17 पासून मी तो क्लब चालवायला घेतला. मी एक पुणे रँडोनियस नावाचा एक क्लब चालवतो. आम्ही 100 किलोमीटर पासून 100, 200, 300, 400, 600, 1000, 1200 आणि 1500 किलोमीटरच्या सायकल रेसेस ऑर्गनाईज करतो. आणि मला स्वतःला जमतंय बघून मी लोकांना प्रोत्साहित करत गेलो. आणि आज ऍव्हरेज अराउंड 2-2.5 हजार लोकांना मी पुण्यातल्या सायकलिंग करायला लावलेलं आहे. याच्यासाठी टाळ्या. आणि हे डिझर्व ती नावं डेफिनेटली डिझर्व. आणि ते मगाशी एक सायकल दाखवली, तो पेपर टाकताना ती सायकल वापरायचा. नंतर सायकलचे मोठ्याले इव्हेंट करताना ऑब्व्हियसली त्यांनी या टाईपच्या सायकल ग्रॅज्युएट केल्या. पण नंतर मग नवीन चॅलेंज म्हणून मग मी त्याला ती दूधवाला सायकल म्हणतो की त्याला गिअर नाहीये, पाण्याची बाटली ठेवायला जागा नाहीये. मी त्याला असं एकदा बोलतो, म्हटलं किरीट काहीतरी नवीन ते तर मग मी त्याला म्हटलं ती चल तुला सायकल घेऊ आपण नवीन. आणि त्या सायकलवर त्या पटकनी 200, 300, 400 आणि 600 बाकीच्या सायकलने या टाईपची सायकल चालवत होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या स्पीडनी किंवा त्यांच्या पुढे जाऊन ती त्यांनी इव्हेंट सिरीज कम्प्लीट केली होती. बरोबर. त्यामुळे हे जे आहे हे त्याच्यावरती पूर्णपणे लागू होतं. आणि मी नेहमी म्हणतो की लोक मला म्हणतात तू किरीटला घोड्यावर बसवतो. मी आता लंगड्या घोड्यापेक्षा मी दाव करतो. मी ज्या ज्या चॅलेंजेस त्याला देत गेलो ती सगळी त्यांनी अशी इझिली केलेली आहे. टाळ्या, जोरदार टाळ्या. आता यांनी इतकं सगळं सांगितलेलं आहे, पण मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या अरेंज करणं हे मी असं बघते की ते जेव्हा अरेंज करतात त्या सगळ्या गोष्टी, तेव्हा काही ठिकाणी तुम्हाला पाणी द्यायला लागतं, कुठे केळी देतात तुम्ही, कुठे काय असं मध्ये मध्ये आलेल्या रनरला किंवा सायकलिस्टला द्यावं लागतं. हे सगळं त्या रूटभर अरेंज करायचं. त्याच्यासाठी कारण दिवस रात्र जातात ना, मुलं रात्री येणार. म्हणजे हे साहेब रात्रभर ते मॉनिटर करतात, ते तिथे असतात. आणि गंमत म्हणजे एकदा एकच पार्टिसिपंट होता, इफ आय एम नॉट मिस्टेकन, मला एकाने तुझ्या सांगितलेल्या त्या गोष्टी, की एकच पार्टिसिपंट असताना सुद्धा प्रशांत त्या मुलासाठी रात्रभर तिथे थांबून त्यांनी त्याला ती करू दिली कॉम्पिटिशन, की आता तू एक आहेस, आता मी ही कम्प्लीट करणार, आम्ही घेत नाही एकावर कसं करायचं. पण त्यांनी त्या मुलाचा उत्साह बघितला आणि म्हणून त्यांनी ते केलं. हे जे आहे ना, याला पॅशन म्हणतात. हे त्यांनी स्वतःच्या सुद्धा त्यांच्या आयुष्यात कित्येक तो जो इव्हेंट होता तो 1200 किलोमीटरचा इव्हेंट होता. 1200 किलोमीटरचा इव्हेंट तसे खूप कमी जण करतात. आणि मी जेव्हा तो क्लब चालवायला घेतला, म्हणजे मी क्लब चालू करण्याचा उद्देश हा होता की मी सुरुवातीला सायकलिंग करायचो, म्हणजे अजूनही करतो पण आता थोडंसं कमी करतो. तर आम्हाला असे काही डिस्टन्स असतात, म्हणजे 200 किलोमीटर जायचं 400, तर काही डिस्टन्सवर एखादा ऑफिशियल उभा असतो, तुम्हाला तो खायला देतो, काहीतरी तुमचं एक कार्ड असतं, त्याच्या प्रोसिजर कम्प्लीट करतो. मी जेव्हा काम करायचो, म्हणजे मी जेव्हा राईड करायचो तेव्हा व्हॉलेंटियर नसायचे. बरोबर. मी बघायचो की आपण एवढे कष्ट करून येतो, कोणी टाळ्या वाजवायला नाही. आणि मग मी क्लब चालू केल्यावर आय हॅव मेड शुअर की मी ज्या ज्या इव्हेंट ऑर्गनाईज केले की मी किंवा माझ्याबरोबर ती टीम तिथे रात्रभर तिथे अवेलेबल असते. मी कित्येक रात्री 400 किलोमीटरच्या राईडला चांदणी चौकामध्ये एकटा रात्रभर रायडर येण्यासाठी वाट बघत थांबलेलो. टाळ्या. त्याला तिथे कोणी टाळ्या दिल्या असेल तर आपण आज एकदा दोनदा जोरदार टाळ्या ह्या स्पिरिटला देऊ. म्हणजे जावेद अख्तरांचा एक सुंदर शेर आहे, हा तो आता हिंदीमध्ये आहे, तुम्ही अर्थ समजून घ्या. दिलो में तुम बेताबिया लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम. अस्वस्थता असेल ना तुमच्या हृदयामध्ये तर तुम्ही जिवंत आहात. असं चाललंय आयुष्य, तुम्ही जिवंत नाही, श्वास घेताय, जिवंत नाही. दिलों में तुम बेताबिया लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम. नजर में ख्वाबों की बिजलियां लेकर चल रहे हो तो जिंदा हो तुम. त्याच्या पुढे काय करायचं, कुठलं नवीन काय प्लॅन करायचं, हे सतत ज्याच्या डोळ्यामध्ये चालू असतं, असे प्रशांत जोग आज आपल्याकडे आले.
की हे एक तुम्हाला इन्स्पिरेशन आहे की आपणच सुरू करूया. आपल्याला जे हवं ते सगळे तुमच्यासमोर आणून ताट मांडणार नाहीत, पण जर मला कोणाला काही द्यायचे तर मीच ताट उचलतो, मीच सुरुवात करतो, हे जे त्यांचं म्हणणं होतं. कुठेतरी प्रत्येक गोष्टीला एक उद्गाता लागतो, एक सुरुवात करणारा लागतो. आणि प्रशांत जोग हे त्याचे उद्गाते आहेत, म्हणून त्यांनी हे सुरू केलेलं आहे. अर्थात ते सगळ्यांचे गुरु आहेत. एकदा या गुरुला वंदन करण्यासाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो थँक्यू सो थँक्स फॉर कमिंग. अरे थँक्स फॉर कमिंग. सो आता आपण शेवटाकडे आलेलोच आहोत. आपण हे वाचलेलंच आहे. काय वाचा जोरात. If one can do, you must do. If no one can do, you should do. राईट. तुला या मुलांना काय सांगायचं? अगदी बरोबर आहे. आपण जे एक माझ्या सरांनी मला दिलेलं ग्रीटिंग होतं त्याच्यावरचं हा. वाक्य सांगायची इच्छा होईल तुम्हाला. खूप छान वाक्य आहे. डू नॉट फॉलो वेअर द पाथ मे लीड, गो इन्स्टेड वेअर देर इज नो पाथ अँड लीव द ट्रेल. डीप विदिन द विजडम ऑफ अनसर्टॅनिटी लाईज द रिअल ॲडव्हेंचर ऑफ लाईफ. क्या बात आहे. क्या कळला अर्थ तुम्हाला? कळला ना? आपण ते एक फ्रॉस्टची कविता मी तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्टची सांगितली होती की जंगलातले 2 रस्ते आहेत. 2 होते, एक डिफिकल्ट होता, एक साधा होता. मळलेली वाट होती, पण मी मळलेली घेतली नाही, मी ती डिफिकल्ट घेतली अँड दॅट हॅज मेड द डिफरन्स. तसंच त्यांनी सांगितलं की जे तुम्हाला जर काही आयुष्यात करायचं असेल तर अशीच पाथ, जी पाथ नाही आहे. आज प्रशांतनी जी तयार केली ती पाथ तयार केली ना, स्वतः निर्माण केलेली आहे. तर हे करण्याच्या मागे आपल्याला तेवढा स्ट्रॉंग डिटर्मिनेशन पाहिजे, तेवढं करेज पाहिजे, तेवढे तुम्ही ब्रेव्ह पाहिजे. आणि तुमच्यामध्ये काय असायला हवा? करेक्ट. आणि तो चांगल्या अर्थी वापरला तर असं विश्व निर्माण होतं. जगात खूप वाईट चाललेलं आहे, प्रचंड काय काय चाललेलं आहे. आपल्याला स्वप्न बघायचे आहेत, स्वप्न सुंदर बघायचे आहेत. पण अगदी थोडक्यात सांगते मी तुम्हाला की हे जेव्हा कष्ट करतात ना तेव्हा ते काय करतात माहितीये तुम्हाला? सपनों को नहीं बताते हमें कितनी तकलीफें है. ये जिंदगी में हमेशा याद रखो. सपनों को नहीं बताते हमें कितनी तकलीफें है, तकलीफों को बताते हमारे कितने सपने हैं. आणि मगच तुमची स्वप्न तिथे पूर्ण होतात. आपल्या आत्तापर्यंतच्या सेशन्स मध्ये जी माणसं आली, आपण बरीचशी फौजी बघितली. मी किरीटला आणि आमच्या प्रशांतला नेहमी म्हणते तुम्ही अनयुनिफॉर्म सोल्जर्स आहात. कारण ती जी एक पॅशन, ते जे आपण आता करेज टू कमिटमेंट, 4 seconds टू गो, टच द स्काय विथ ग्लोरी, सो व्हॉट, हे सगळे जे सब्जेक्ट्स आपण बघितले, या सगळे ह्याच्यामध्ये म्हणजे ते फक्त फौजमध्ये आहे ते करतात म्हणून नाही असं नाहीये. आपण ठरवलं तर आपण सुद्धा उत्तम करू शकतो. आणि यांनी उत्तम केलं, याच्यावर तुमचं बरोबर आहे? अग्री? पटतंय ना तुम्हाला? त्यांनी छान केलंय. फक्त ह्या सायकलचा 2 मिनिटात जर तू त्यांना सांगू ही सायकल तुम्हाला माहितीये काय आहे? माहितीये? त्याचं काही थोडं माहिती हवी आहे? 1 मिनिटात तो दाखवेल. हवी आहे? थोडी सायकल पुढे घ्या. जस्ट म्हणजे ही सायकलचे पार्ट्स बघून आपण पुढे खाली नको जाऊ, वरच थांब. येस, वर थांब, मी धरते, वर थांब. इथे आपण बघितलं की हे पाणी ठेवायच्या केज आहेत, हे सगळ्यांना कॉमनली माहीत असेल. आता आमचं सायकलिंग जे आहे ते दिवस रात्र चालू असतं, त्यामुळे हा लाईट जर का तुम्ही बघाल तर एवढा पॉवरफुल लाईट आहे. सो हा सेल जर का याच्यापर्यंत साधारण 30-40 तास चालतो. आम्ही रात्रभर सायकलिंग करतो. आतापर्यंत सलग 32 तास जागा राहून सायकलिंग केलेलं आहे प्रॅक्टिसमध्येच. त्याच्यानंतर हा हवेचा पंप आहे. ह्या सायकलला प्रेशर किती असतं माहितीये? 120 PSI, आपल्या कारच्या चौपट. मग हे पंक्चर वगैरे झाली तर मग हे आपल्याला भरता यावं म्हणून हे असा एवढा पंप आहे. हा असा एवढा ओपन होतो आणि याच्यावरती प्रेशर गेज पण आहे, सो दॅट किती प्रेशर भरलंय हे एक्झॅक्टली तुम्हाला कळतं. म्हणजे किरीट ते सेल्फ सपोर्ट जे तुम्ही म्हणतात ते हे की तुम्हाला पंक्चर करायला माणूस नाही मिळणार, तुमचं तुम्हाला करावं लागणार. बरोबर. आणि हा जो पाऊच आहे याच्यामध्ये 2 टायर्स म्हणजे ट्यूब्स आहेत आणि रिपेअर किट आहे. त्याच्यामध्ये सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे अशीच अशी आत्ता जर का सायकल काढली तर याच्यावरती मला साधारण 2 दिवस काहीही कुठलीही गोष्ट न घेता राईड करता येईल. शाबास. याच्यामध्ये सगळं म्हणजे कॉम्पॅक्ट गोष्टी असतात एकदम खूप. आता जसं आपण बघितलं हा कॉम्पॅक्ट आहे, घडी करून करून खूप छोटं केलेलं असतं सगळं. शाबास. सो मस्त सायकल आहे की नाही? सायकलवर एक परत चक्कर मारणार का तू मुलांच्या भोवती? आपण हे वादळ इथे पण घोंगावूया. वादळ इथून घोंगावेल, टाळ्यांच्या गजरात उभे राहा आणि त्याला सलामी द्या. सो वादळ आलेलं आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या.
थँक्यू सो मच. थँक्स बॉईज. जय हिंद.